मित्रांनो, फर्स्ट इयर 2024 पॅटर्न बॅकलॉग आणि रेग्युलर दोन्ही पण प्रकारचे पेपर जे आपले 70 आणि 60 मार्क दोन्ही पण प्रकारचे पेपरची पेपर चेकिंग कशी होणार आहे या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण मजेशीर गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे ती मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. मित्रांनो बघा, सुरुवात करूया आपण 60 मार्काचा रेग्युलर पेपर, त्याच्या ह्या स्टेप्स आहेत आणि 70 मार्काचा बॅकलॉगचा पेपर फर्स्ट इयरचा त्याच्या ह्या स्टेप्स आहेत. दोन्ही पण मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो, एकदम सोप्या पद्धतीने मी सांगतो आहे, समजून घ्या. याच पद्धतीने तुमचा फर्स्ट इयर 24 पॅटर्नचे पेपर चेक केले जाणार आहे. हे 90% ट्रू आहे, 10% याच्यात थोडाफार चेंज होऊ शकतो, पण 90% भरपूर साऱ्या कॉलेजचे टीचर्स असतील, प्रिन्सिपल, एचओडी सगळ्यांशी मी बोलत असतो, भेटत असतो. सो त्यांच्याशी डिस्कस करून मला हा पॅटर्न कळाला आहे की फर्स्ट इयरचा पेपर या पद्धतीने चेक होणार आहे, ते समजून घेऊया. बघा मित्रांनो, आता 60 मार्काचा पेपर असो किंवा 70 मार्काचा पेपर असो, पहिल्यांदा कॅप सेंटर असतं. कॅप सेंटर मध्ये दोन प्रकारचे शिक्षक असतात, एक पेपर चेकर आणि दुसरे असतात मॉडरेटर. यांच्या थ्रू आपले पेपर चेक केले जातात. लक्षात घ्या, कॅप सेंटर म्हणजे काय, एक्झाम पेपर चेकिंग सेंटर त्याला म्हणतात. आता हे किती असतात तर आता बघा, एसपीपीयू मध्ये 3 जिल्हे येतात, नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे. तिन्ही जिल्ह्यांमध्ये एक असे 3 कॅप सेंटर आहेत. आता उदाहरणार्थ आता समजूया की नाशिकमध्ये पीव्हीजी इंजिनिअरिंग कॉलेज आहे, समजा ते कॅप सेंटर आहे. कुठलंही कॅप सेंटर असू शकतं. मी एक उदाहरण देतोय, नाशिकमध्ये समजा पीव्हीजी इंजिनिअरिंग कॉलेज कॅप सेंटर आहे. अहिल्यानगर मध्ये आपण समजूया की समजा आपलं अळसू टेक्निकल कॅम्पस, बरोबर, ते कॅप सेंटर आहे. उदाहरणार्थ सांगतोय मी. यस. आणि पुण्यामध्ये आपण समजूया की DY पाटील हे कॅप सेंटर आहे. सो 3 कॅप सेंटर झाले, बरोबर. आता काय होणार, सगळ्या जिल्ह्यांमधले त्या जिल्ह्यांमधले शिक्षक त्या विषयांचे या 3 कॅप सेंटर जाणार. नाशिकचे नाशिक पीव्हीजी मध्ये उदाहरणार्थ सांगतोय मी, कॅप सेंटर वेगळे असतील, मी उदाहरणार्थ कॉलेजचे नाव सांगितले, म्हणजे हे कॉलेजच कॅप सेंटर असतं, वेगळं काही नाही राहत. ओके. समजा नाशिकमध्ये शिक्षक पीव्हीजीला जातील, नगरमधले शिक्षक समजा अडसूळ कॉलेजला जातील आणि पुण्यातले शिक्षक समजा DY पाटील जातील. एक हॉल दिलेला असतो, त्या हॉलमध्ये सगळे टीचर्स बसलेले असतात आणि तिथेच त्या टीचर मधले काही एक्सपिरियन्स टीचर असतात, ते मॉडरेटर असतात, त्यांना मॉडरेटर म्हणून पद दिलं जातं. त्यांनी मॉडरेट करायचं पेपर आणि बाकी सगळ्या टीचरने पेपर चेक करायचा असतो. ओके. सो हे कळालं तुम्हाला. मेन हॉल, त्या हॉलमध्ये काही टीचर आहे, चेकर असणार आणि त्यांच्यातले काही एक्सपिरियन्स टीचर ते मॉडरेटर झाले. मॉडरेटर म्हणजे काय, पेपर चेकरनी चेक केला की सेकंड स्टेप, पहिल्या स्टेजला आपले चेकर जे टीचर आहे ते पेपर चेक करतात, जे पेपर चेकर असतात, आणि तोच पेपर चेक केल्यानंतर तो पुन्हा सेकंड स्टेजला चेक व्हायला जातो, ती मॉडरेटरची स्टेज आली. कळालं चेकर आणि मॉडरेटर मधला फरक. मग आता समजून घेऊया. पहिलं तुम्हाला क्लिअर झालं, कॅप सेंटर 3 जिल्ह्यात 3 असणारे, तिथे चेकर आणि मॉडरेटर हे लोक असतात. पहिला दोघीकडे सेम पॅटर्न आहे. आता सेकंड 60 मार्काचा रेग्युलरचा पेपर, त्याला 24 मार्काची पासिंग आहे, 70 मार्काच्या बॅकलॉगला 28 मार्काची पासिंग आहे. ओके. दोघांना मी सायमल्टेनियसली सांगतो आहे. मग आता 60 पैकी जे पेपर 18च्या खाली आहे, 18च्या खाली, ते ऑब्विसली फेल मुलं आहे, सो त्यांचा कुठलाच पेपर चेक होत नाही. आणि 70 पैकी ज्यांना, बघा 70ला 28 पासिंग आहे, 70 पैकी ज्यांना 20च्या खाली मार्क आहे, त्यांचा कुठलाच पेपर पुन्हा मॉडरेटर चेक करत नाही. पहिला पेपर तर पहिल्यांदा चेकर चेक करतो, मग मॉडरेटर चेक करतात ना. सो मॉडरेटर 60 पैकी 18च्या खालचे चेक करत नाही आणि 70 पैकी 20च्या खालचे चेक करत नाही. नेक्स्ट, आता जे 60 पैकी ज्या मुलांना 19 ते 23च्या मध्ये मार्क पडले आहे, 1923 मध्ये, आणि 70 पैकी ज्या मुलांना 21 ते 27 मध्ये मार्क पडले, 70 पैकी ज्या मुलांना 21 ते 27 मध्ये मार्क पडले, म्हणजे हे मुलं थोड्या मार्कांनी पासिंगचं राहिलंय, कारण 19 ते 23 मुलांना 24 जायला थोडं राहिलंय, बरोबर, आणि 21 ते 27 वाल्यांना 28 जायला म्हणजे पासिंगला थोडं राहिलंय. सो या मुलांना कसं पास करता येईल, यांचे कुठे आपले एखादे 2 मार्क वाढवता येईल, हे काम मॉडरेटर करतो. त्यामुळे 60 पैकी 19 ते 23 आणि 70 पैकी 21 ते 27 हे पेपर, हे प्रत्येक पेपर, ऑल पेपर मॉडरेटर चेक करतात आणि त्यांना पास कसं करता येईल याच्यावर काम करतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी अर्धा मार्क दिलाय, तिथे एखादा देऊ शकतो का, एखाद्या ठिकाणी पेपर चेकिंगचं प्रॉपर नाही झालं का, हे चेक करतात. म्हणजे तुम्हाला वाटतं ना की सर लोक पेपर आपले मार्क कट करायलाच बसले, असं काही नाहीये. ही रेंज बघा, या रेंज मध्ये तुम्हाला मार्क द्यायला बसले, पास करायला बसले.
कळालं? आता नेक्स्ट रेंज 24 ते 40 ची रेंज, ज्यांना 24 ते 40 मार्क आहे, 60 पैकी 24 ते 40 च्या मध्ये मार्क आहे, आणि ज्यांना 70 पैकी 28 ते 47 च्या मध्ये मार्क आहे, या गठ्ठ्यामधलं म्हणजे या मुलांच्या मार्कांच्या रेंज मधले कुठले पण 5च पेपर चेक केले जाणार आहे, कुठले पण रॅन्डमली 5. म्हणजे एका कॉलेजचा समजा 70 मुलांचा 60 ते 70 मुलांचा गठ्ठा आहे, बरोबर? त्या गठ्ठ्यामध्ये जे 20च्या खालचे बघा इकडे, जे 18च्या खालचे ते सोडून देणार, त्यांचा विषय संपला. जे 1930 मध्ये जेवढे पेपर आहे ते सगळे चेक होणार आहे. त्याच्यानंतर ज्या मुलांना 24 ते 40 मध्ये मार्क आहे त्या 60-70 पैकी, समजा 60 पेपर आहे, गठ्ठा 60चा आहे, 60 पैकी ज्यांना 24 ते 40 च्या मध्ये मार्क आहे त्यांच्यातले रॅन्डमली कुठलेही 5च पेपर मॉडरेटर चेक करणार, रॅन्डमली 5. आणि इथे 70 पैकी ज्यांना 28 ते 47 मध्ये मार्क आहे त्यांचे पण त्या 60च्या गठ्ठ्यामधले रॅन्डमली कुठले पण 5च चेक होणार. रॅन्डमली म्हणजे कुठले पण 5 काढायचे आणि ते चेक करायचे. कळालं? त्यांचे मार्क वाढताय का हे चेक होतं. आता नेक्स्ट, मार्क वाढता किंवा कमी होता, दोन्ही पण पॉसिबिलिटी चेक होता या ठिकाणी. आता नेक्स्ट आलं 60 पैकी ज्यांना 41 च्या अबोव मार्क आहे, म्हणजे 41 ते 60, आणि 70 पैकी ज्यांना 47 ते अबोव म्हणजे 47 ते 70 पर्यंत मार्क आहे, या मुलांचे सगळ्यांचे पुन्हा ऑल म्हणजे सगळ्यांचे पेपर पुन्हा चेक होता. मग त्याच्यामध्ये काहींचे मार्क वाढवू शकता, काहींचे कमी पण होऊ शकता. सो मित्रांनो, या प्रकारे ही पेपर चेकिंगची प्रोसेस तुमची चालते. या प्रकारे पेपर चेकिंगची रेंज असते. मित्रांनो, हे 90% ट्रू आहे. 10% या मार्कांमध्ये थोडंफार चेंज होऊ शकतं, पण असं धरून चला हेच करेक्ट आहे, याच पद्धतीने तुमचा पेपर चेक होणार आहे आणि तुम्हाला अभ्यासाला लागायचं आहे मित्रांनो. सो मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी पेपर चेकिंगच्या स्टेज समजून सांगितल्या. याच्यात अजून काही डाऊट असले कमेंटमध्ये लिहा. आपल्या युट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा. आणि हो, आता पेपर चेकिंगचं तुम्हाला तर कळालं आहे, पण या सेमिस्टरला आपल्याला आता बॅकलॉग ठेवायचे नाही किंवा विषय वायडी व्हायचे नाही, विषय कमी मार्क पाडून आपला रिझल्ट पण खराब करायचा नाही, CGPA भारी करायचा आहे आणि आपल्याला टॉप करायचं असेल तर सेल्फ स्टडी करण्यापेक्षा पर्पल हॅट ऍप्लिकेशन सोबत स्टडी करा. वन ऑफ द बेस्ट सोल्युशन आहे इंजिनिअरिंग साठी, ज्यावर रेकॉर्डेड कोर्सेस आहेत, मराठीत आहेत, कॅल्सिट्रिक आहेत, सॉल्व पेपर, IMP क्वेश्चन, नोट्स, पूर्ण स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. म्हणजे कॉलेजमध्ये सब्जेक्ट शिकलो की घरी क्लासेस लावण्यापेक्षा तो विषय परफेक्ट करण्यासाठी पुस्तकं पण घेऊ नका. पर्पल हॅट ॲपवर सगळं मटेरियल दिलंय, तेवढंच फॉलो करा. 100% तुम्हाला गॅरंटी देतो त्यातलेच प्रश्न पेपरला येतात. तुम्ही वर्गात पहिले यार टॉपर होणार. कितीतरी पोरं पर्पल हॅट ॲप वापरून टॉपर झाले. तुम्ही नंबर ऑफ पोरांचे आपल्या युट्यूबवर प्लेलिस्ट मध्ये बघू शकता, स्टुडंटच्या स्टोरीज, ते सगळे पर्पल हॅट ऍप्लिकेशन युजर आहे. त्यांच्यामध्ये तुमचं सुद्धा नाव येईल. सो नक्की टॉपर व्हायचं असेल, CGPA बेस्ट करायचं आहे, बेस्ट प्लेसमेंट सिक्युअर करायचे तर पर्पल हॅट ऍप्लिकेशन वरून अभ्यास करा, जेणेकरून इंजिनिअरिंग एकदम सोपी होऊन जाईल. आणि व्हिडिओ आवडला असेल सगळ्या फ्रेंड्सला शेअर करा, पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. थँक्यू.